अँटिलिया स्फोटक प्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेची सुटका नाहीच। कारागृहातून या औचित्यासाठी किंवा महिला दिनाचा एक विशेष म्हणून आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केली। काही आज खरं तर काही योजनेवरती अनेक टीका देखील केली गेली, विधान परिषदेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केले गेले, मात्र आता त्यांना हफ्ते मिळत आहेत, तर मग नक्की काय भावना व्यक्त कराल? एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे, जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे, फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना 8 मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो, जेणेकरून एक विशेष त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल। त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवून नाही या निश्चितपणाने आणि आमचे सन्मान्य वरिष्ठ सदस्य आहेत, ते माजी मंत्री सुद्धा आहेत, यांनी केलेली आहे आणि जे योगदान त्यांचं समाजासाठी अनेक वर्षांपूर्वीचं आहे त्याचे पडसाद आजही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि कुठे ना कुठेतरी मुलींच्या शिक्षणाप्रती असेल किंवा त्याचबरोबर समाजामध्ये जी काही सुधारणा आहे ही याची जी सुरुवात असेल एक सकारात्मक पाऊल असेल आणि त्यावेळेला संघर्ष करून त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी दिलेलं जे योगदान भारतरत्न मिळावं ही केलेली आहे आणि निश्चितपणाने ही स्वागतार्हच आहे। दखल घेऊन एक आम्हाला ऐकायला मिळेल निमित्त